नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते। गोदावरी नदीत तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे। तर वाहून गेलेल्या मुलाचं शोधकार्य सध्या सुरू आहे। तरुणाच्या आईची प्रशासनाला मदतीची हाक आहे। तर तरुण हा ओझर येथील रहिवासी असल्याची माहिती देखील दिली जाते। नाशिकमधील गोदावरी नदीत तरुण वाहून गेला आहे। वाहून गेलेल्या मुलाचा सध्या शोध घेत आहेत। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गोदावरी नदीला पूर आला आहे। यामुळे रामतीर्थावर होणारे धार्मिक विधी नीलकंठेश्वर मंदिराजवळ होत असताना त्या ठिकाणी धार्मिक विधी केल्यानंतर पुराचे पाणी पाहताना तोल जाऊन पुराच्या पाण्यात पडताच तरुण अभियंता दिसेनासा झाला। कुटुंबियांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली। जीवरक्षकांसह अग्निशमन दलाच्या पथकाने पुराच्या पाण्यात तरुणाचा शोध सुरू केला, मात्र संध्याकाळपर्यंत तो हाती लागला नव्हता। यज्ञेश पवार, वय 29, राहणार ओझर, तालुका निफाड असे गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुण अभियंत्याचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार यज्ञेश पवार हा भुसावळ येथे महावितरण वीज कंपनीत अभियंता असून मूळचा ओझर येथील आहे। दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून नाशिक आणि धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे गंगापूर धरण साठ्यात वाढ झाली असून धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। परिणामी गोदावरी नदीला पूर आला आहे। यामुळे गोदाघाटावरील रामतीर्थ येथे होणारे धार्मिक विधी हे काठावरील मंदिरांमध्ये सुरू होते। पवार कुटुंबीय देखील काल सर्पयोगाची पूजा विधी व देवदर्शनासाठी आले होते। दुपारी गोदावरीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती। नीलकंठेश्वर मंदिराजवळ पवार कुटुंबियांची पूजाविधी आटोपल्यानंतर यज्ञेश पवार हे पुराच्या पाण्याजवळ डोकावून पाहत असतानाच त्यांचा तोल गेला आणि तो नदीपात्रात कोसळला। तो कोसळताच काही क्षणातच दिसेनासा झाला। ही घटना पवार कुटुंबियांच्या डोळ्यादेखत घडल्याने कुटुंबियांनी एकच टाहो फोडला। जीवरक्षकांनी पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या, परंतु यज्ञेश त्यांच्या हाती लागला नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। संध्याकाळपर्यंत शोधकार्य सुरू होते। दैनिक भ्रमर, नाशिक।